शाळा नंबर 1 कौलापूरच्या मुली तुमच्यासमोर सादर करीत आहेत संविधानावर आधारित एक पथनाट्य. आम्ही प्रकाश विजयच्या रूढीत चाललो, वाटाड्याच्या युगाच्या रूढीत चाललो. आम्ही प्रकाश विजयच्या रूढीत चाललो, वाटाड्याच्या युगाच्या रूढीत चाललो. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यह सम्मान है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यह सम्मान है. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. नमस्कार, मी आहे धर्मवाद. मला हवे सगळीकडे अंधकार, धर्मांधकार. या मानवाने केली माझी निर्मिती, म्हणून जगात चालते माझी सत्ता. धर्मसंप्रदायाच्या बाबतीत बघायचं झालं तर माझीच आहे श्रेष्ठता, त्यामुळे जगात चालते माझीच सत्ता. नमस्कार, मी आहे जातीवाद. वंशराज्याच्या बाबतीत माझीच आहे श्रेष्ठता, म्हणून माझीच चाललेल्या देशावर सत्ता. नाही, माझी धर्म श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. थांबा थांबा, काय चाललं तुम्ही? यापुढे तुमची सत्ता चालणार नाही. कोण बाई इतकी का करतेस घाई घाई? मी आहे लोकशाही, मी आहे लोकशाही. कुतुबशाही बघितली, अकबरशाही बघितली, मुघलशाही देखील बघितली, निजामशाही पण बघितली, आणि हो, आदिलशाही देखील बघितली. जेव्हा जगाची सामान्य जनतेला अन्याय, शोषण, भेदभाव यांच्यापासून संरक्षण हवे असते, तेव्हा मी जन्मले. या न्यायासाठी संघर्षातून मी जन्मले. मी आहे लोकशाही, मी आहे लोकशाही. आता हे कोण म्हणायचं? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे माझे अपत्य. नमस्कार, मी आहे स्वातंत्र्य, अखिल विश्वासातील प्राण. मला मिळवण्यासाठी अनेकांनी केले बलिदान, म्हणूनच जगात आहे मला महत्त्वाचे स्थान. आजही माझ्यावर कुणाची वाकडी नजर फिरते तर जग सारे पेटून उठते. मी आहे एक मूल्य लोकशाही राष्ट्राचा एक अत्यंत गरजेचा. माझ्यामुळेच विकास होतो व्यक्तिमत्वाचा आणि राज्यभित्तीचा. नमस्कार, मी आहे समता. माझ्यामुळे चालते मानतेची सत्ता. इतर व्यक्तीने या न्यायाने, समानतेने व बंधुत्वाने वागणे हीच आपली अपेक्षा असते. त्यापेक्षा जास्त न्यायाने व समानतेने वागणे म्हणजेच समानता होय. एवढंच नाही तर माणसाने माणसाला धर्म, जात, लिंग, वंश यात भेदभाव न करता न्यायपद्धतीने वागणे म्हणजे समता होय. नमस्कार, मी आहे बंधुता. मानव काय करत आहे सांगे तुकोबाची गाथा. असं बायबल, पुराण, वेद, गीता या सर्वांमध्ये सांगितले आहे बंधुता. असेच आमचे विचार प्रभाव करून या भारतभूची राहू आम्ही रेकरे. एक दिलाने राहू, एक दिलाने राहू, दिलाने राहू, एक दिलाने राहू. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांच्यावेळी ज्यावेळी येतो आघात, तेव्हा जनतेला सुचत नाही करायचं काय. तेव्हा मी त्यांच्या मदतीसाठी येतो. मला म्हणतात नाही, भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्यावरती येतो घाला. जेव्हा होतो अन्याय, तेव्हा राज्यघटनेच्या कलम 32 नुसार सर्वांना वागता येतो समान न्याय. धर्मवाद, जातीवाद आणि अंशवादांवर यापुढे तुमची सत्ता चालणार नाही. यापुढे राहणार फक्त मर्य. कारण भारतीय संविधान घटनेने स्वीकारले आहे धर्मनिरपेक्षतेचे कर्तृत्व. तर आता मंडळी, तुम्ही संविधानावर आधारित एक पथनाट्य बघितलात. जगाच्या मानवी समाजात जेव्हा संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागतो, अत्याचार, शोषण वाढीस लागते, त्यावेळी समाजात संत, महामानव असे जन्म घेतात आणि हे महामानव पुन्हा समाजाची विस्कटलेली घडी सुरळीत करून संविधान स्थापन करतात. धन्यवाद. जरा असं हातात